सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे। सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो, व्हिडिओला लाईक करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अत्यंत महत्त्वाची अपडेट सर्वांसाठी आहे। ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात 2025 सप्टेंबरपासून झाली होती। नोव्हेंबरपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आलेली होती। त्यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा 31 मार्च आणि आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अथवा करत असताना त्यांना विविध अडचणी येत होत्या। त्यांनी आमच्याकडे सूचना आणि तक्रारी दिल्या, त्यानुसार आम्ही मुदतवाढ दिली। महिला लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत दुरुस्ती करून सबमिट आम्ही करत आहोत। 30 एप्रिलपर्यंत सर्व डेटा समोर येईल। राज्य सरकारच्या अथवा केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेसाठी सर्वांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। त्यामुळे तुम्हाला पुढचे हप्ते सुरू राहणार आहे असं सुद्धा आदिती तटकरे या ठिकाणी म्हटलेले आहे। त्यामुळे सर्वांनी ई-केवायसी ज्यांची राहिली आहे त्यांनी करून घ्या, तरच त्यांना पुढचे हप्ते मिळणार आहेत। धन्यवाद।